नमस्कार, मराठवाडा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मातोश्री हॉस्पिटल नवीन जागेवर स्थलांतर व भव्य शुभारंभ सोहळा संपन्न। वसमत शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अजय लोकडे यांचे मातोश्री हॉस्पिटल नव्या जागेवर स्थलांतर व भव्य शुभारंभ सोहळा दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। कार्यक्रमाची सुरुवात नांदेड जिल्हा भिक्खू संघ अध्यक्ष पूज्य भदंत पयाबोधी थेरो यांच्या सुमधुर वाणीतून त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली। मातोश्री हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री राजूभैया नवघरे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी मातोश्री हॉस्पिटलचे डॉक्टर अजय लोकडे सरांची प्रशंसा करत नव्या सुविधांनी नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळेल हा विश्वास व्यक्त केला। नवीन मातोश्री हॉस्पिटल आपत्कालीन सेवामुळे अधिक सुधारणा होणार आहे असे सांगण्यात आले। धन्यवाद। मराठवाडा जिल्हा प्रतिनिधी जय बिराऊत, वसमत, हिंगोली। नक्कीच सर्वप्रथम आज मातोश्री हॉस्पिटल यांचं स्थलांतर नवीन जागेमध्ये झालेलं आहे। त्यामुळे सर्वांच्या वसमतच्या सर्व जनतेतर्फे मी डॉक्टर लोकडे सरांना पुढील हार्दिक शुभेच्छा देतो की त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते नक्कीच त्यांना रिस्पॉन्स आणि चांगलं चालेल याबद्दल मी त्यांना सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो। त्यांचं जे काम आहे आपण बघितलं असेल मागच्या 7-8 वर्षामध्ये वसमतमध्ये त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे। वेगवेगळे जे प्रसूती असतात, डिलिव्हरी असतात, अवघड शस्त्रक्रिया किंवा अवघड डिलिव्हरी त्यांनी केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांचा जो स्वभाव आहे मनमिळावू आहे। लोकांकडून जी अपेक्षा म्हणजे जे आपण म्हणतो की गोरगरिबांना जर काही एखाद्या वेळी काही पैसे वगैरे नसतील तर ते तसं त्यांना कन्सेशन पण देतात, हे मी जवळून बघितलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते MD गायनेकॉलॉजिस्ट आहे आणि त्यांचा हातखंडा ऑपरेशन आणि डिलिव्हरीमध्ये चांगला आहे। आपल्याला जी अवघड शस्त्रक्रिया वगैरे ज्या असतात आपल्याला नांदेडला पाठवाव्या लागतात, त्याची सोय आता ह्या नवीन हॉस्पिटलमध्ये त्यांनी केलेली आहे आणि त्याचा फायदा जनतेने घ्यावा असं मी जनतेला विनंती करतो। परत एकदा सगळ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि डॉक्टर लोकडे सरांना एकच विनंती करतो की एखादी वेळी जर गरीब पेशंट असेल तर त्यांना तुम्ही तर करताच, पण परत एकदा ज्यांना कन्सेशनमध्ये कसं देता येईल आणि कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याकडेच तुम्ही लक्ष द्याल अशी मी अपेक्षा करतो। ते परत सुप्रिटेंडेंट पण झालेले आहेत, त्यामुळे त्यांचं एक अभिनंदन करतो की वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांचं प्रमोशन काल 3-4 महिन्यापूर्वीच त्यांना ॲडिशनल चार्ज मिळाला आहे, त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो आणि नक्कीच त्यांच्या सेवेचा फायदा वसमत जनता घेईल अशी मी अपेक्षा करून परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, प्रथमतः मी सर्वांना सांगू इच्छितो की आपले हे हॉस्पिटल अगोदर मागच्या 5 वर्षापासून चालूच आहे आणि त्या ठिकाणी जवळपास आम्ही आता 4,500 ते 5,000च्या वर मातांची गरोदर मातांची डिलिव्हरी, प्रसूती आणि सिझेरियन जर गरज पडली तर हे शस्त्रक्रिया अगोदरपासून केलेले आहेत। त्या ठिकाणी फक्त आपल्याला असं होतं की आपल्याला काही ठिकाणी लिमिटेशन्स येतात, जेव्हा स्वतःची जागा असते त्यावेळेस आपण कुठलेही रिस्क घेऊ शकतो, त्यांना सुविधा पण देऊ शकतो। ह्या सगळ्या सुविधा आम्ही एकाच छताखाली देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणी आता जे काय हाय रिस्क युनिट आम्ही इथे चालू केलेलं आहे सर्जिकल ICU, आता कुठले जरी पेशंट सिरियस जरी असेल, ज्याचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ज्यांना झटके आलेले आहेत, ज्यांना ब्लिडिंग खूप होत आहे, प्लॅसेंटा प्रिव्हिया आहे, PPH आहे, हे सगळे पेशंट आम्ही इथेच मॅनेज करण्याचा प्रयत्न करू आणि हे सगळं एकाच छताखाली